सर्व जमलेल्या माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना या नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. धन्यवाद. सादर ही सेवारणाला वाटतो
अभिनंदन तुला मी रसिका गाऊनी स्पर्शू दे आज रणाला तीन मला लावला जीव गुळावानी ग्वाडे सवी पाखरूपण लेकरावानी लाडे तीन मला लावला जीव गुळावानी ग्वाड रान सवी पाखरूपण लेकरावानी लाडे लखबाई माऊली जशी ती वासराची गाय जशी ती वासराची गाय तशी मी अन माझी लखावा लखबाय मी अन माझी लखावा लक्ष असो मिळू दे भाग्य मला सेवा ही घडावी शिरावरील लेकराच्या माया ही धरावी कलेचा हासात चढवूनी बघा कलेचा हासात चढवूनी बघा आनंद झाला मनी मुझ राहत चरणी रसिका मुझ राहत चरणी धन्यवाद
मास्टर महेंद्र दादा गमरे, ऑर्गन मास्टर योगेश दादा आगरे, ऑक्टोबर वाला म्हणजे सांबितकर बंधू अशी मला शाहीर म्हणत होता. तसेच रसिका दादा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवणारे आवाज पोहोचवणारे साऊंड सर्व्हिसचे पालक प्रवीण दादा कदम साखरे दादा यांचा सुलभी शायरी तसेच आज या प्रेक्षक वर्गामध्ये आमचे भागरे युवा तसेच सुरभी पांटर हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच अन्य शाहीर वर्ग उपस्थित असेल त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर या वारीसाठी माझे प्रतिस्पर्धी शाहीर घुमे बुवा यांना सुद्धा मी बुवा तुम्हाला चांगला वाकून पण करतो आणि तुम्हाला कसं पाहिजे तसा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि पुढे तर मी तुमचा समाचार घेणारच आहे. वाटाण्याचा गोल दाना बुवा तुम्ही सुरुवात केली, परंतु मी असं काही न करता, कारण आपल्या शक्तिपूर्ण न्यायानुसार जर बारी करायची झाली तर बुवा तुला त्याला माझ्याकडे शिकावं लागेल. कारण का आधी देवदेवतांचे नामस्मरण करणं हे बुवा आपल्या नियमानुसार येतं. तू आलास डायरेक्ट वाटाण्याचा गोल जाणार बुवा, आणखीन वर बोलून जातोय काय समोर माय मावल्या बसले आहेत बुवा. मला जर बोलायला जर भाग पाडलंच ना तर बुवा मी खरोबर याच्या आधी आपले 2 कार्यक्रम झाले, परंतु मी ह्या समोर माझ्या माता भगिनी बसल्या त्यांचा आदर सन्मान मान राखूनच बारी करणार आहे हे सुद्धा मला कळतंय. पण बुवा तुम्ही कुठेतरी सुरुवात करतानाच एकदम हळूहळू उडी मारायची, ती एकदम उडी मारलेत बुवा. कुठेतरी उडी मारताना पण विचार करायचा. मी तसं काही आधी करणार नाही. देवाचं पूर्ण नामस्मरण झालं तर बुवा पुढे मी काय करायचंय ते मी करणार. तुम्ही भरपूर काय काय बोलून गेला त्याचा मी चांगला समाचार घेणारच आहे. तुम्ही सुद्धा हातात वही पेन घेऊनच बसा आणि मग पुढच्या वारीला याल तेव्हा काय बोलायचं ते बिंदास बोला. कारण का त्याच्याकडून 12 माझीचा हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. असो तसेच आपल्या भारत मातेचे रक्षण करताना जे वीर शहीद जवान झालेले आहेत त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो दादा, अतिशय साऊंड तुम्ही खूप छान लावलेला आहे. तुमचं एकदा मनापासून हार्दिक वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
माझ्या पण शब्दाकडे नीट लक्ष देऊन ऐका. कारण का तुम्ही जसं म्हणालात की माझ्या पाठून या, तुमच्या पाठून तर येणारच आहे आणि तुमच्या पुढे सुद्धा जाणार आहे. म्हणून मी काय म्हणतोय लक्ष ठेवा. सांग ओरडून जगाला, भीत नाही कोणाच्या बापाला. शिव छत्रपतींचा आशीर्वाद आहे या जातीच्या मराठ्याला. शिव छत्रपतींचा आशीर्वाद आहे या जातीच्या मराठ्याला. अरे वाघ नखेने फाडतो आडवा येईल दयाला, वाघ नखेने उभा फाडतो आडवा येईल दयाला. अरे म्हणूनच वाघ सारे म्हणतात या मर्द मराठ्याला, म्हणूनच वाघ सारे म्हणतात या मर्द मराठ्याला. शिवराया ते महान राजा जनतेचा प्राण. शिवराया ते महान राजा जनतेचा प्राण. आलो रंगणी मी गुण गाया, करतो मानाचा मुजरा त्या शिवराया. करतो मानाचा मुजरा त्या शिवराया. 1 2 3 स्टार्ट.
माझ्या आहे हिंदूंची सारी ती जाण पंडित घराणे गुरु नंदू वसा श्रीपद सखाराम यांचा श्री सोमेश्वर नृत्य कला पथक पश्चिम मुंडर आग्रेवाडी यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी विश्वविधाता तूच जगाचा पालन करता तूच दिली ही मला गोडवाणी रंगणी आळवितो रे आता द्यावी बुद्धी मजला तुझे गुण गाया द्यावी मजला बुद्धी तुझे गुण गाया रंगणी हे गणनाथा आळवितो ठेवून देवा चरणावरी हा माथा जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती दिन नहीं गुजरता रात नहीं होती बुवा हे गाण्याची चाल आहे नाही तर मला बुवा आले आणि काय गाणं बोलायला लागले गाण्याकडे लक्ष ठेवा जाता म्हणजे मला काय म्हणायचंय जेव्हा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तेव्हा सगळ्यांना किती आनंद असतो की नाही झोपले वाटतं सगळे ताई झोपल्या तिकडं झोपल्या तुम्ही जर बोललात ना तर कार्यक्रमाला काय मजा नाही बोलायला पाहिजे बरोबर की नाही आवाज आला पाहिजे तर समोरच्या बोला मजा येईल वाटाण्याचा गोल दाना तुम्ही बोललात नाही तर वाटाण्याचा गोल दाना काय फुकणारच नाही तर तरी लागेल असो
जाता निघुनी हे दूरे येतो भरुनी रे उरे गणराया घेता निरोप लागे हुर हुर. म्हणजे आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तेव्हा आपण मोठ्या आनंदाने त्यांचा मानपान करून त्यांची सेवा करतो आणि जेव्हा ते 1.5 दिवस असो 5 किंवा 7 अनंत चतुर्थी असो जेव्हा निघतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी दुःख होतं की नाही, होतं की नाही? तेच बोल आहे ते माझ्या गाण्यात आहेत, लक्ष असो. जाता निघुनी हे दूरे येतो भरुनी रे उरे गणराया घेता निरोप लागे हुर हुर. राहो कृपा ही दृष्टी देवा मोच्यावर राहो कृपा ही दृष्टी देवा मोच्यावर. 1 2 3 स्टार्ट. ये
नमनात असंच करतात ना, बरोबर ना? कसं असो. नमन होऊ दे नक्कीच. सांगून गेले कमरेच्या खाली काय बोलायचं नाही. तर रसिक हो, आमच्या शक्तितुरा नियमानुसार गवळण म्हटले की राधा आणि कृष्ण यांचं प्रेमाचं अतूट नातं असतं. आपण त्यांना देवता समान मानतो आणि त्यांना आपण अस्तित्व बोलून काहीतरी त्यांना गालबोट लावायचं हे मला सुद्धा पटत नाही. आमच्या गुरुवारांचं असं सांगणं आहे बुवा की तुम्ही कुठेही कार्यक्रम करा, परंतु देवी देवतांना गालबोट लागेल असं काही बोलू नका. म्हणून बुवा तुमच्यासारखा आता तुमच्या गाण्यात प्रश्न, त्या गवळणीत प्रश्न आणि वेगळा प्रश्न घातला होता, विषय वेगळाच, बरोबर ना? आता एवढी जर प्रश्नांची उत्तर शोधित बसलो तर बुवा मला वाटतं ही रात्र पुरायची नाही आणि लोक काही घरात जायची नाही. हा म्हणून काय सांगतोय बुवा, आपल्याला हा एक विषय त्याच्यात द्या तुम्हाला काय प्रश्न द्यायचा आहे तो. असो प्रश्नाची वेळ येईल तेव्हा काय प्रश्नात आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून बुवा मी जी गवळण घेणार आहे ती सुद्धा प्रेमरूपी अशीच गवळण आहे. बुवा तुम्ही गवळण दिली होती, भाव हे कळले जाणिले प्रेमाने, श्रीधरा बांधले मी तुला वचनाने, मोहिले मोहना सांग कोणत्या रूपाने. बुवा आता खरं सांगायचं तर राधा ही रसिको राधा आहे ना, आता कानापेक्षा 15 वर्षांची मोठी घोडी होती ना. राधा मोठीच होती ना. इथं आता बोलत नाही हो तुम्ही, बोलायला पाहिजे. आता ही राधा इथं होती ती मोठीच होती ना. शास्त्रानुसार राधा ही कानापेक्षा 15 वर्षांनी मोठी होती. आता हे बुवा नाही हा माहिती आहे की नाही हे मला सुद्धा माहिती नाही. बुवा उगाच इथं आले, मोठ्या मोठ्या काय बड्या मारून गेले. पण बुवा आता तुम्हीच विचारला होता मोहिले मोहना सांग कोणत्या रूपाने. आता राधा ही मोठी होती कानापेक्षा, आता तुम्हीच येऊन इथं सांगा कोणत्या रूपाने मोहिले ते तूच सांग राधे, म्हणजे ते मला पटेल. बरोबर की नाही? बरोबर ना? राधा मोठी होती, राधेने सांगितलं पाहिजे कोणत्या रूपाने मोहिले म्हणून. असो आता बुवा मी माझ्या गवळणीकडे वळतोय, लक्ष असो. असा सुटतो. म्हणून बुवा मला काय सांगायचं आहे हे लक्षात ठेव. अगाग राधे तुझी माझी प्रीत कधी जुळलीच नाही, तुझ्या आणि माझ्या प्रेमाचे गुपित कुणाला कळलंच नाही. तुझ्या विना मन माझे ए राधे कान उघडे काय मी म्हणतोय ते लक्ष दे. अगं तुझ्या विना मन माझं कुणाकडे वळलंच नाही. आज तूट नात आपले या जगाला कळलंच नाही. बरोबर की नाही? बरोबर ना? तू माझा सूर मी तुझा छंद आहे. अगं तू माझा सूर मी तुझा छंद आहे. तू माझ्या प्रेमाचा गंध आहे. अगं उघड तो दरवाजा प्रेमाचा जो अजून बंद आहे.
ज्याच्या मुळे तुझी मानवरे, ज्यानं साऱ्यांचं केलंय बरे, निळा हातात झेंडा धर, जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. प्रेम दिवानी राधा तू माझी, मी तुझा ग मुरली वाला. प्रेम दिवानी राधा तू माझी, मी तुझा ग मुरली वाला. आहे ठाऊक साऱ्या जनाला. राधे काय सांगतोय ते नीट आहे. नको बदनाम करू ग राधे सांगतोय आपल्या या प्रेमाला. बरोबर ना, बरोबर ना. राधेला असं सांगायला हवंय ना. नको बदनाम करू ग राधे सांगतोय आपल्या या प्रेमाला. 1 2 3 स्टार्ट.
रामाच्या गुरुवंदनात शाहीर विनोद गातो या दिनी ही प्रेमाची कहाणी शाहीर विनोद गातो या दिनी ही प्रेमाची कहाणी सारे घालून या रणाला नको बदनाम करू राधे सांगतोय आपुल्या या प्रेमाला नको बदनाम करू राधे सांगतोय आपुल्या या प्रेमाला रसिको आता काय झाली गवळण झाली ना हा अजून आता गवळण झालेली आहे आता बुवाची बारी हा तुम्ही मला प्रश्न दिलेला आहे मी सुद्धा तुम्हाला माझी लेखी स्वरूपात प्रत दिलेली आहे बुवा तुम्ही प्रश्नाची प्रत दिलेली आहे ती मला मान्य आहे परंतु ती प्रत देताना बुवा जरा नीट वाचावी त्यामध्ये काही चुका झाल्या आहेत काय त्या बघाव्या ठीक आहे उत्तर तुम्हाला मिळेल न मिळेल हा भाग पुढला राहिला परंतु तुम्ही तुमची प्रत वाचताना तुम्हाला काही चुका करून आल्या होत्या त्या तुम्ही जरा मान्य केल्या असतात नाही तर बुवा लय बरं झालं असतं आता त्या तुमच्या चुका मी जरा सांगतो तुम्हाला इथं हा तुमचा प्रश्न असा होता की एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्णरथात बसवून बुवा स्वर्णरथ आहे आणि तुम्ही इथं येऊन म्हणालात की सुवर्ण रथात बुवा असेल रेकॉर्डिंग तर ऐका आपल्या राजधानीकडे जात असता वाटेत बिकट अशा अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचे स्मरण करीत होता त्यांच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली होती म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने पुन्हा ही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शास्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाच्या बुवा काय तुमचं वाक्य बघा मी वाचतोय ते शरीरावर चराडा होईल आणि तुम्ही म्हणून गेलात की बुवा चुराडा होईल आता नक्की कोणता शब्द हे तुम्हीच ठरवा तर तुमचे प्रश्न असे होते की त्या राजाचे नाव काय पुरोहित कोण होता व त्याचे वय किती तसेच त्या राक्षसाचे नाव काय व त्या मुलांची नावं सांगून द्यावी तुम्ही म्हटलात की तुमच्याकडे जे ग्रंथपुराण असेल त्याला आधारितच उत्तर असं असावं आता बुवा ग्रंथपुराण भरपूर आहेत तुमच्याकडे कुठला असेल तो तुम्हाला माहिती कारण असे हे शास्त्रामध्ये प्रश्न उत्तर किंवा मी सांगितलेले उत्तर तुम्हाला पटणारच नाही म्हणून बुवा मी कुठल्याच कधी शास्त्राला खोटं ठरवत नाही मी आजही प्रामाणिकपणे सांगतो थोर असे साधू संत होते की त्यांनी हे असे शस्त्र लिहिले आहेत आपण इथं काहीतरी खोटं उत्तर द्यायचं आणि बुवा त्या म्हणजे त्या साधूंचा आपण जे लिहिणारे आहेत ऋषीमुनी त्यांचा अपमान केल्यासारखं आहे म्हणून बुवा तुमचा हा माझ्यावर तिसरा कार्यक्रम आहे तिसरं प्रत आहे बुवा ही ठीक आहे असो याचं उत्तर मला काय असं म्हणजे खोटं उत्तर देण्यापेक्षा मी मान्य करतो की बुवा मला हे उत्तर तुमचं द्यायला जमत नाही तर बुवा माझा सलग तुम्हाला हा तिसऱ्या कार्यक्रमाचा प्रश्न आहे आणि तोच आहे बघूया तुम्ही यामध्ये यशस्वी होताय का तर रसिक मंडळाला हा माझा प्रश्न समजण्यासाठी मी वाचतोय भगवान श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेल्यावर राधेला त्याचा विरह झाला व तो सहन न झाल्यामुळे श्रीकृष्णाचे पुन्हा दर्शन व्हावे म्हणून तिने एका देवतेची उपासना केली
व त्या योगाने तिची भगवान श्रीकृष्णांची भेट झाली. बुवा प्रश्न साधे सोपे तीनच आहेत आणि 3 शब्दामध्येच उत्तर आहेत. जमलं तर बघा, अन्यथा मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याच. जसं तुम्ही सांगितलं ग्रंथपुराण आवश्यक आहे, तसंच बुवा इथं सुद्धा ग्रंथपुरावा असेल तरच उत्तर द्या, अन्यथा हात नाही घातला तरी माझं काही म्हणणं नाही. माझे प्रश्न असे आहेत, राधेने कोणत्या देवतेची उपासना केली, उपासना केलेल्या ठिकाणाचे नाव काय आणि ते ठिकाण कलियुगात कुठे आहे. 3 प्रश्न आहेत, 3च शब्दात उत्तर आहेत. बुवा एवढाच माझा विषय आहे. आणि आता बुवा वाटाण्याचा गोलदाना खूपच घातलाय, बघतो आता तुम्हाला. गरम करायला पाहिजे ना. हा म्हणून मागाशी बुवा काय बोलून गेले, असं 10 नंबरचं सरकार पंढरी फडके की मी कर. बुवा प्रश्न हा माझा सरळ साधा, उत्तर देऊ नको येऊस वादा, नाहीतर हातात भर तू बांगड्या मुंडरवाल्या गावड्या. बुवा लय चांगली सुरुवात देऊन दिलीत मला, म्हणून मला काय म्हणायचं आहे लक्षात ठेवा. आधी माझा प्रश्न मग घेतो आणि मग जरा तुमच्याकडे वळतो. बुवा मी प्रश्नपद घेणार आहे, तिकडे सुद्धा लक्ष ठेवा. मला काय म्हणायचं आहे, माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. मी शब्दाचा अर्थ पटवून देणार आहे. नंतर म्हणाल बुवा तुम्ही कमरेच्या खाली बोललो, मग नंतर पुढच्या बारीला मी कमरेच्या खाली काय करायचं तुम्हाला नंतरच्या बारी सांगेन. पण आता मी सरळच बारी करून देणार आहे, लक्ष ठेवा. नाही खचणार पण बघा मराठी भाषा आहे, वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, आणि जिथं ब्रेक लावायचे तिथं ब्रेक लावल्यावर थांबते. म्हणून मला काय म्हणायचं लक्ष घ्या, प्रश्नपद आहे थांबतील बघा. प्रमोद बुवा घुमे आहेत ना, घुमायला हवे जरा. प्रमोद बुवा भरताल ठोक्यावर रे. बुवा काय लक्ष द्या, प्रमोद बुवा भरताल ठोक्यावर रे. दाखवैथ गोडवारे आजच ओठावर तुझ्या रे. कशावर आजच ओठावर. बुवा आपण रसिकांचं मनोरंजन करताना आपल्या ओठावर गोडवा पाहिजे, नाही बुवा तुम्ही आलाप घेताना अगदी गेलात वर, नंतर तिथं तुमचा ब्रेक लागला, हे आमच्या लक्षात आलं आहे. असो म्हणून मला काय म्हणायचं लक्ष असो. बुवा माझा सरळ शब्द आहे, दाखव इथं गोडवारे आजच ओठावर. बुवा आपल्या ओठावर गोडवा पाहिजे. जर का येऊन पुढच्या वाडीला बोललात, बुवा तुम्ही असं बोललो कमरेच्या खाली बोललो,
तर तुम्हाला काय करायचंय तो करा, त्याच्या पुढच्या वर्गाला मला काय करायचंय तो करीन, पण गोआगरला जायपर्यंत तुम्हाला कसा धूर काढीन तो बघा. प्रमोद बुवा धरताल ठोक्यावर रे, प्रमोद बुवा धरताल ठोक्यावर रे, दाखवईत गोडवारे आजच ओठावर तुझ्या रे, दाखवईत गोडवारे आज तुझ्या ओठावर नियमानुसार बारी करावी लागते तरी सुद्धा हॅलो त्या ज्याप्रमाणे भूमे बुवानी
स्वयंभू विकास मंडळ तुझा मान करी नवरात्रीला आई तुझी सेवा 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 करी स्वयंभू विकास मंडळ तुझा मान करी स्वयंभू विकास मंडळ तुझा मान करी नवरात्रीला आई तुझी नवरात्रीला आई तुझी सेवा करी एक दोन गावागावात लावून डीजे नाव त्यानी गाजवले गावागावात लावून डीजे नाव त्यानी गाजवलं साऊंडवाल्या या दादाने बघा सारे गाजवले साऊंडवाल्या या दादाने बघा सारे गाजवले साऊंडवाल्या या दादाने साऊंडवाल्या गाजवलं साऊंडवाल्या या दादाने इथं माझी प्रथम फेरी थांबणार आहे आणि पुढच्या फेरीसाठी घुमे बुवांना शुभेच्छा देऊन मी माझी इथं प्रथम वारी